तर मंडळी सगळ्यांका गुड मॉर्निंग। आज तारीख असा 14 ऑगस्ट 2025। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी ही दिव्यावरून पहिली ट्रेन असा 3:42ची आणि या ट्रेनने आपण चाललो होतो ठाणे स्टेशनला। तर मग चला, आता वाजले 4 आणि आता फायनली आपण पोहोचलो ठाणे स्टेशनला। 4 नंबर प्लॅटफॉर्मवरून आपल्याला जायचं आहे 7 नंबर प्लॅटफॉर्मला। तर चला धावत धावत जायचं आपल्याला, म्हणजे आपला नंबर लवकर लागेल म्हणून। मंडळी सकाळी सकाळी मूड ऑफ झालो कशासाठी असतात तर एक गणपती गावाक जावचो ना, एक चांगली एक सोय होती तसं मनात गेला तर। म्हणजे या ठिकाणी सारी लिस्ट लावायची ना, ती आता त्यांनी बंद केल्यानी म्हणजे कोणी लिस्ट वगैरे काय नाही लावी। जे डबे होते म्हणजे डब्याची लिस्ट बीस टाकायची ना, त्या पण सगळ्या बंद केल्याने, बॉक्सेस काढून घेऊन गेले। त्यामुळे आता तुम्ही ह्या बरोबर येत असाल म्हणजे लिस्ट लावतील किंवा लाईनीत जाऊन थांबत जावं आणि मस्तपैकी संध्याकाळी आपल्याला सीट भेटतात। तर ह्यो भरोसो आता या बरोबर रवाक नको आता तुमका वेगळं काहीतरी मार्ग शोधूचो लागतलो। तो बघूया। हे बघा मित्रांनो, ही सगळी मंडळी बसली आहे, पण हायलो जो डबा होतो ना तो काढूनच घेऊन गेले। हो बघा। तर नमस्कार मंडळी, मी अनंत चाळके झलक कोकणची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आणि संध्याकाळी स्वागत करतो आहे। तर मित्रांनो, आता वाजले 6:30 ऑफिसवरून निघालो आहे आणि आजचा आपला प्रवास असणार आहे तो ठाणे टू कणकवली। आणि आजचा प्रवास जो आहे ना खरंच स्पेशल असणार आहे, कारण कसं आहे की आपल्याजवळ कन्फर्म तिकीट नाही। लिस्टमध्ये नाव लिहून एक चांगला ऑप्शन होता, म्हणजे गावी जाण्यासाठी ठाणे स्टेशनला लिस्ट लागायची आणि त्याच्यामध्ये नाव लवकर लागलं तर आपल्याला कन्फर्म सीट भेटायची। पण आता ती पण लिस्ट आता लावत नाहीत, त्यामुळे कोणत्या ट्रेनने जायचं आहे हे कन्फर्म नाही, पण गावी जायचं हे कन्फर्म आहे। सो कसा आजचा प्रवास होतो आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो। तर मग चला जास्त वेळ न घेता पटापट जाऊया आपल्या ठाणे स्टेशनला। ठाणे स्टेशनला जाऊन तुम्हाला गर्दी दाखवतो, लाईन लागली आहे नाही लागली आहे मला पण एक्झॅक्टली माहिती नाही। तर मग चला। तर मंडळी आता वाजलं साधारण 6:15 आणि मी येईल आता ठाणे स्टेशनला। मी गर्दी बघा, मी गर्दी दाखवतो तुमका। ही सगळी जी गर्दी असं ना ती सगळी मँगलोर एक्सप्रेसची गर्दी आहे। हे बघा, बघू शकतात, हे बघा हे सकाळी इल्ले आणि इकडे पण सगळे मँगलोर गाडीसाठी लाईन लावले ना। लाईन बघा कशी, आधी मस्तपैकी शिस्तबद्ध लाईन होती, आता ही काय लाईन आपल्याला बघूक भेटत नाही। त्यामुळे कसा चढाक भेटता ट्रेनमध्ये आणि काय होता तर तुमका बघूचा, त्याच्यामुळे व्हिडिओ आधी शेवटपर्यंत नक्की बघा। त्या ठिकाणी हाजीर तो वजीर अशी गत असा, म्हणजे जो आहे लवकर इलो त्याचा नंबर। तर बघूया किती गर्दी होता। तर आता मी जातोय वाईज घरात, तो पण गाव आहे आता। भाऊ गाव खयचो? रत्नागिरी। मँगलोर ट्रेन। अरे रात्रीपासून लाईन लावले, लिस्ट बंद केले ना, भेटत लिस्ट काय डब्बा काढून टाकला। तर हा पण येणार आहे गावी, सगळ्यांनी सकाळी येऊन लाईन लावलेली, पण लिस्ट वगैरे आता बंद केली आहे। सो बघूया कशा प्रकारे आपल्याला ट्रेनमध्ये सोडतायत। तर चला। तर मंडळी आता वाजले आहेत 10 आणि पुन्हा एकदा आलो आहे मी ठाणे स्टेशनला। सुजितला लाईनमध्ये थांबून गेलेलो, मी घरी चेंज करून आलो आणि पाठीमागे एवढी बेकार गर्दी झाली आहे ना, खरंच खूप बेकार। एवढा माझ्या लाईफमधील हा एकदम घाणेरडा प्रवास असणार आहे असं मला आता तरी वाटायला लागलं आहे, कारण एवढी गर्दी आहे ना, बापरे बाप। कारण इथे कोकणवासियांचे खरंच खूप बेकार हाल होणार आहे, ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणारच आहात। मलाच भीती वाटायला लागली आहे, कारण एवढी गर्दी आहे ना, बापरे बाप, तुफान गर्दी आहे। मी तुम्हाला गर्दी दाखवतो आणि ते चढतले कसे त्याचा एक टेन्शनच असा। हे बघा ही सगळी मंडळी आहे ना, मँगलोरची गर्दी असा। दाखव कधी येला? आम्ही सकाळपासून उभे आहोत। भेटत ना जागा? तुका भेटतले आमचा विचारतो। किती वाजता येईल? 4 वाजता सकाळी, रात्रीपासून घरात गेलं की नाही? बघा इकडे पण काका नाश्ता करतात स्टेशनला बसून। म्हणजे गर्दी बघा किती झाली आहे एकदा। हे बघा, कुठे चाललीस? गावाला गणपतीसाठी। नाव कसं? नाव तुझं? निशा।
अशा. तर मंडळी बघा हे सगळेजण गावात चालल्यात. एकदम बेकार गर्दी असा, सगळे चाकरमानी असत. काय गर्दी आहे ती बघा, केवढी मोठी लाईन लागली आहे बघा. कडे जागा भेटते या काय माहिती. एकच डबो हा आपल्यासाठी. बघूया आता ही कशी तरी गाडी लागली आहे. आपली गाडी येऊ अजून टाईम असा. सुजित आहे असा येऊ बघा. नाश्ता आणला ना भजीपाव. कामावर नाही भजीपाव आता खाता. थोड्या वेळात गाडी येत आपलं नंबर आहे या. आणि तिथपर्यंत लाईन असा जवळजवळ 100-150 माणसं असतील. बघूया नाश्ता करते, नाश्ता करू घ्यावा. चढत होते तोपर्यंत ही ट्रेन सुटला. म्हणजे मंडळी भजीपाव खाऊ घ्यावा. ठाणे स्टेशनला रवान मँगलोरच्या गर्दीमध्ये आम्ही भजीपाव खाता. जेव्हा खाऊ. अरे देखो, अरे दादा 3 लाईनी झाल्या. 3 झाले दादा 3. हा बघ पुढे जाऊन बघ. सब गल्लत आहे. लय बेकार गर्दी असा. या बघा ही वायपर, या वायपरा वगैरे कशी पकडलं. आणि ही पाटणा आमची ट्रेन येत आहे बघा. 1 2 1 3 3 डाऊन. पावसाचा पण आगमन झाला. हे बघा मँगलोर एक्सप्रेस दिलेली आहे. आता जागा नाही भेटली, चढाक नाही भेटला तर स्लीपरमध्ये घुसतला. गर्दी बघा पॅक झालेला असा. ट्रेन इलिया वाटत नाही जागा भेटतात. आमचा स्लीपरमध्ये जाऊचा विचार असा. स्लीपर पण पॅक असा या बघा. स्लीपर पण पॅक करून टाकलाय नाही हा. स्लीपर पण पॅक हा. बघूया आता मंडळी कडे जागा भेटतात ती. पहिले 2 जनरल नाही रे एकदम लास्टलाच येतं सगळे. काय चेंज केलं नाही. चल बाबा चल 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 लवकर. म्हणजे हे CST वरनं भरा नेली आहेत. CSMT वरनं भरा नेली आहेत. हे बघा सगळी गाडी फुल पॅक असा. हे बघा. आणि आपल्या ठाण्यासाठी डबा काय खरा नाही वाटत नाही. वैनारे गाडी जागा भेटता का हो आमका घ्यावा गावात जा व्हायच्या डब्यात. नाही बघा. आणि आता कसे चढतले देव झालं. चला आता आमची पायीवारी चालू झाली आहे. लय वाट लागतली या मंडळीनं. चला बघूया.
लावताना सगळं बंद केलेली आहे. त्याच्यामुळे ही आता अशी परिस्थिती इलेली आहे. हे बघा. भाऊ तू कुठे राहणार? रत्नागिरी. नाव कसं? नाव काय? प्रज्वल नाव आहे भावाचं. रत्नागिरीला उतरणार आहे. गर्दी बघा एकदम बेकार गर्दी आहे. सगळे दरवाजापर्यंत सगळी माणसं असत. बॅगे बघा, बॅगे ठेवून पण जागा नाही, एकदम बेकार. तर चला आता आपला प्रवास चालू झाला. नंतर बेकार आलं मंडळी आता पनवेलीला. आणि पनवेलमध्ये हे बघा डोअर पॅक, एवढी गर्दी आहे. मंडळी आता वाजल्या 4, 4:30 झाल्या आणि आता एवढी मंडळी खाली होतली. ही जी मंडळी आहे ना ती जवळजवळ ही जी मंडळी आहे ना ती जवळजवळ ठाण्यापासून उभी राहावा निघाली आहे. अक्षरशः लय बेकार हालत झाली आहे यांची. ठाण्यापासून ही मंडळी सगळी उभी इली आहे. ते बघा आता वाईज काही गाडीत जागा होईल तर ही सगळी मंडळी आता रत्नागिरी उतरतील. चालले सगळे. आता नेक्स्ट स्टॉप आपलं कणकवली असतो ना. तर मंडळीनो फायनली पाठीमागे बघू शकतात. पाठीमागे असा मँगलोर एक्सप्रेस आणि आता वाजले 6:30 आणि आम्ही आता इलाव कणकवलीमध्ये. कणकवलीमध्ये गर्दी बघा, बघू शकता. सगळे चाकरमानी आता गावा गेलेले आहेत. एकदम भारी वाटतं गावा केल्यावरती. तर मंडळी आजची व्हिडिओ तुमका कशी वाटली ती माका नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि या ठिकाणी बघा गणपती बाप्पांचं दर्शन झालं आहे. बघा मंडळी गावा गेल्या स्टेशनला गणपती बाप्पांचं दर्शन झालं. एकदम भारीच वाटला. आज प्रवास पण खूप मस्त झालो. दिवसाची सुरुवात वाईट खराब झाली बट एंड मस्त झालो बाप्पांच्या दर्शनाने. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये घेतो तुमची रजा. पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. सोयीत बाय बाय मित्रांनो. चला. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस